छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये आता MIM ही उतरणार आहे अशी चर्चा सुरू झाली आहे आणि त्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील आहेत। असं कळतंय की तुम्ही सुद्धा तुमचा उमेदवार महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी उतरवणार आहात। काय आहे की महानगरपालिकेमध्ये जे आमचे कॉर्पोरेटर्सचं गणित बघितलं सगळ्या पक्षांच्या, तर त्याचा आपण स्मार्टली कॅल्क्युलेट केलं तर खूप धक्कादायक काहीतरी येऊ शकतं। तर या अनुषंगाने आमचाही प्रयत्न सुरू आहे, आमची ही चर्चा सुरू आहे। आता बघू, जेव्हा ते डेट येईल 10 तारखेला तर त्यावेळी आम्ही आमचे पत्ते उघडू। पण आता काही बोलणं म्हणजे मला असं वाटत नाही आहे की योग्य असणार आहे करके, कारण मी आपल्याला जसं सांगितलेलं आहे ना की राजनीतीमध्ये काहीही शक्य असतं। एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह, वॉर अँड पॉलिटिक्स। तर बघा, या सिद्धांतानुसार जुळवाजुळव करणं फार कठीण आहे असं वाटत नाही का? कारण एक भाजप हा सत्तेपासून फक्त एकच नगरसेवक कमी आहे। तर मी काय बोलतो, ती तुम्ही सगळं गणित बघा ना, उसमें परम्युटेशन्स आणि कॉम्बिनेशन्स तुम्ही लावलं ना की यांचे इतकं त्यांचे इतकं, ते सगळं लावलं तर काहीतरी वेगळं होऊ शकतं। म्हणजे मी असं नाही बोलतो की होणारच, पण आम्ही त्याच्या बाबतीत आम्ही चर्चा सुरू केलेली आहे, आम्ही बातचीत सुरू केलेली आहे। आता बघा काय बातचीतमध्ये शिवसेनेलाही आता काय आहे की मी जास्त याच्या बाबतीत बोलणार नाही, कारण काय आहे की सगळं मी सगळे पत्ते उघडले तर त्याचा अर्थ काय होणार। पण तुमचा प्लॅन आहे की महापौर पद बसवण्यासाठीची सगळी रणनीती आखणी सुरू आहे। भाई काय आहे, प्रयत्न तर करू शकते ना, मंजिल मिले ना मिले ये मुकद्दर की बात है, हम कोशिश भी ना करें ये गलत बात है ना। कोशिश करण्यासाठी तुम्हाला इतर लोकांची गरज आहे जे भाजप सोबत असल्या शिवसेनेचे 13 नगरसेवक आहेत। इतर लोकांची गरज आहे किंवा आम्ही इतरांसोबत जाऊ शकतो। तर हे असं आहे की महानगरपालिकेमध्ये केवळ एक नगरसेवक भाजपला सत्ता स्थापनेसाठी लागणार आहे। तरी पण MIM कडून इम्तियाज जलील हे असं सांगतायत की या निवडणुकीमध्ये काहीही होऊ शकतं, महापौर पद त्यांच्या पदरात सुद्धा मिळू शकतं आणि त्यासाठी बोलणी सुरू आहे। आता बघूयात की या महानगरपालिकेच्या निवडणुकीतलं चित्र काय राहील। मोहम्मद इरफानसह माधव सावरगावे, साम TV, छत्रपती संभाजीनगर।